नम परमकल्याण नम परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः नम परमकल्याण नम परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत असो, भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो। आता हृदय हे आपुले चौफाळून या भुले वरी बैसू पाऊले श्री गुरूंची। आज चिंतनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणांचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आणि साधकाने ज्या अभंगाचं नित्य चिंतन ठेवावं आणि त्या अभंगामध्ये दिलेल्या भावाप्रमाणे अध्यात्म जगावं हा सांगणारा अभंग। अभंगाचे शब्द याप्रमाणे आहेत। तुकोबाराय महाराज म्हणतात की चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेची एक तुम्हा देवा मागणे दातारा, हेची एक तुम्हा देवा मागणे दातारा, उचित ते करा माझा भाव जाणुनी, उचित ते करा माझा भाव जाणुनी, खुंटले जाणीव माझे बोलणे आता, खुंटले जाणीव माझे बोलणे आता, कळो यावी तैसी करा बाळाची चिंता, कळो यावी तैसी करा बाळाची चिंता, तुका म्हणे आता नको देऊ अंतर, तुका म्हणे आता नको देऊ अंतर, न कळे पुढे काय बोलू विचार, न कळे पुढे काय बोलू विचार, हेची एक तुम्हा देवा मागणे दातारा, उचित ते करा माझा भाव जाणुनी। जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा आणि अध्यात्मातला मुकुटमणी असलेला पारसमणी असलेला अभंग आहे। तुकोबाराय महाराजांनी अध्यात्माची एक रूपरेषा आपल्यासमोर मांडली आहे। रूपरेषेमध्ये कसं असतं की भक्तांचे 3 प्रकार आहेत। एक अतिसामान्य भक्त, एक सामान्य भक्त आणि एक विशेष भक्त। भक्तांचे 3 प्रकार आहेत। एक अतिसामान्य भक्त, एक सामान्य भक्त आणि एक विशेष भक्त। तर अतिसामान्य भक्त असतो त्याला सद्गुरू ज्ञान देत असताना एखादं व्रत देतात, एखादी उपासना देतात, एखादं छोटीशी कृती देतात आणि त्याच्यातून त्याचं कल्याण करतात। गुरुचरित्रात वर्णन केलं आहे की शबराला एक मोडकी शिवाची पिंड देऊन सेवा करायला सांगितली होती। फार त्रास त्यांना देत नाहीत की हा जप कर, तो जप कर वगैरे, हे काहीतरी उपासना देतात आणि त्या उपासनेतून ते पुढे जातात। अतिसामान्य भक्तांच्या मध्ये अजून एक उदाहरण आहे भगवती शबरी। शबरीला सांगितलं होतं की राम येणार आहे, त्यांना हा निरोप द्यायचा आणि त्यांची निरोप दिला की तुझं काम झालं। अख्खा आयुष्य शबरीने तेच केलं, रस्ता झाडला, वाट पाहिली आणि रामाची वाट बघितली आणि म्हणून ती निरोप पण दिला। म्हणून त्या शबरीने रामचरितमानसात आणि रामायणामध्ये तिने सांगितलं की देवा मी अतिसामान्य, त्यातून स्त्री आहे, मला काहीच ज्ञान नाही, तर मला ज्ञान तूच दे। मग रामाने 9 भक्ती सांगितली। एक सामान्य भक्त आहेत, त्या सामान्य भक्तांना नेमकं गुरु परंपरा काय आहे, नेमकं काय करायचं असतं, गुरूंची सेवा करायची म्हणजे काय करायचं किंवा अध्यात्मात पुढं कसं यायचं याची फार जाणीव असते असं नाही। त्यामुळे होतं काय, त्यांना मग गुरु मंत्रोपदेश करतात आणि सांगतात की या मंत्राचा विशिष्ट उपदेश करा, विशिष्ट प्रकारे जप करा आणि याप्रमाणे तुम्ही जप करता करता स्वतःला धन्य करून घ्या आणि मंत्र जपातून, नामात्मक मंत्रातून त्या व्यक्तीचा उद्धार होतो। पण विशेष भक्त जे असतात त्यांना गुरु जी साधना देतात त्या साधनेमध्ये आधी त्यांच्याकडनं एक वेगळी उपासना करून घेतात, त्यातून ते पुढे उत्तीर्ण झाल्यानंतर मग पुढची उपासना देतात, त्याच्या पुढची उपासना देतात, त्याच्या पुढची उपासना देतात, असं करता 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 त्यांना परमपदापर्यंत घेऊन जातात, परमहंस पदापर्यंत घेऊन जातात। सुरुवातीला फक्त आसन मांडून प्राणायाम करायपर्यंत शिकवतात। मग प्राणायाम केल्यानंतर मग त्यांना म्हणजे आसन मांडून प्राणायाम या शब्दाचा अर्थ असा की आधी आसन आणि त्याच्यानंतर बसायचं कसं हे शिका, कुठली मुद्रा घेऊन बसायचं, बसल्यानंतर प्राणायाम करा। मग त्याच्यानंतर सांगतात चित्ताचं लय करा, ध्यान करा, त्याच्यानंतर चक्रांवरती ध्यान स्थापित करा, एक एक मूलाधारापासून आज्ञाचक्रापर्यंत एक एक चक्रावरती आपलं मन केंद्रित करून त्यातल्या पाकळ्या पहा आणि त्यातल्या अंतरंगातल्या त्या पाकळ्या पाहता 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 त्या कुंडली शक्तीला हळूहळू वरती 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 घेऊन या
आज्ञाचक्रापर्यंतचा प्रवास तुमचा आहे. आज्ञाचक्रापासून सहस्रारापर्यंत चक्राचा प्रवास जो आहे तो प्रवास सद्गुरूंच्या कृपेने होतो. मग पुढचा मार्ग श्री सद्गुरू देतात. हे विशेष भक्तांवरची कृपा आहे. तुकोबाराय महाराजांच्या बाबतीत काय झालं की तुकोबाराय महाराजांनी आधी अतिसामान्याप्रमाणे व्यवसाय करत होते, पण त्याने अतिसामान्याप्रमाणे जे सुचलं ते केलं. एकादशीचं व्रत केलं, वेगवेगळ्या तऱ्हेची भावना केली. पुढे जरा गुरु प्राप्त झाल्यानंतर गुरूंच्याकडून त्यांना नाम मिळालं, रामकृष्ण हरी. त्या नामाची उपासना केली आणि गुरुकृपेने त्यांना विठ्ठलाचं सुंदर रूप दर्शन ध्यान प्राप्त झालं. आणि पाहता 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 त्यांची 7 चक्र कधी ओलांडली गेली त्यांना कळलंच नाही. एका याच्यामध्ये पुढे गेले आणि ते पुढं पोचल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय महाराज जे आहेत त्यांना असं एका क्षणाला वाटलं की आता मी नेमकं काय करत आहे आणि मी काय केलं पाहिजे या संबंधातून मी भगवंताशी बोलावं. आणि मग तुकोबाराय महाराजांनी एकदा श्री भगवान विठ्ठलाशी सुसंवाद साधला आणि सुसंवादामध्ये जे काही चर्चा केली त्या चर्चेचं परिणिती फळ हा अभंग आहे. मी आपल्याला का सांगितलं सुरुवातीलाच की हा अध्यात्मातला मुकुटमणी पारसमणी अभंग आहे, कारण परिसराचा स्पर्श लोखंडाला झाला तर सोनं होतं. तसं या अभंगाचं जर आपल्या हृदयाला स्पर्श झाला तर आपलंही सोनं होणार आहे, याच्यामध्ये कुठलेही शंका तिळमात्र नाही. त्यामुळे ह्या अभंगाकडे एका वेगळ्या भूमिकेतून आपण पहा. हा सामान्य अभंग नाही. यातले प्रत्येक अक्षर ही सुवर्णाची अक्षर आहेत आणि त्याहीपेक्षा या अक्षरांच्या आतले जो काय भाव आहे, 2 ओळीच्या मधला भाव जर कळाला तर त्याची पवित्रची होय देह त्याचा हा अनुभव किंवा मातृपितृभ्राता सगोत्र अपार चित्रवचनर होऊन ठेले आणि ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिले माझे हाती हा अनुभव याला वेळ लागत नाही. त्यामुळे या अभंगाला वरच्या वर पाहू नका. आता या अभंगाच्या अंतरंगात जाऊ की तुकोबाराय महाराजांना 7 चक्रांचा भेद करून भगवंतांच्या प्राप्तीचा अनुभव झाल्यानंतर तुकोबारायांनी एक दिवशी श्री भगवान पांडुरंगाशी चर्चा केली, बोलायला बसले. रावळामध्ये देहूमध्येच असलेल्या रावळात पांडुरंगाचे श्रीविग्रह होता. चरणार्थ तुळस वाहिली, सकाळचे पूजन केलं आणि भगवंताकडे बघत असताना भगवंताने त्यांच्याकडे अत्यंत प्रेम नजरेने बघितलं आणि प्रेमाने पाहिल्यानंतर श्री भगवंताला तुकोबाराय महाराज आपण कुठपर्यंत आलेलो आहोत ते पहिलं सांगतात. मी कुठपर्यंत आलेलो आहे त्याच्या पहिल्या चरणामध्ये ते त्याचे वर्णन करतात. ते म्हणतात की भगवंता माझ्या चित्तामध्ये तुझे पाय आणि माझ्या डोळ्याला तुझ्या रूपाचं ध्यान आहे आणि अखंड मुखामध्ये तुझं नाव आहे आणि मी त्या नामाच्या बरोबरीने कीर्तनाच्या माध्यमातून तुमचे अखंड गुणांचं वर्णन करत आहे. हे आत्मनिवेदनात सांगितलं. आणि याचा दुसराही अर्थ असा आहे की साधकाने साधना करत असताना नेमकी कशी साधना करावी तर भगवंतांचं कसं चिंतन करावं ते याच्यामध्ये 4 रूपांमध्ये 4 पावलं चाला. भगवंत 1000 पावलं चालत येतो हे जे शास्त्र सांगतं ती 4 पावलं कोणती चाला त्या 4 पावलांचं वर्णन तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात केलं. पहिलं पाऊल कोणतं चालायचं तर चित्ती तुझे पाय. आपल्या हृदयामध्ये आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसू पाऊले श्री गुरूंची. हृदयामध्ये भगवंतांचे पाय गुरूंचे पाय हे कायम पाहिजे. डोळे मिटल्यानंतर आपल्याला त्या पादांचं पावलांचं दर्शन झालं पाहिजे. त्या पावलांच्या असलेल्या अंगठ्यांच्या नखामध्ये जी दिव्य ज्योती आहे त्या ज्योतीचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे. नखज्योती रामचरित मानसामध्ये प्रथम सोपानामध्ये त्या नखज्योतीचं वर्णन केलेलं आहे. ते आपलं झालं पाहिजे. हे चित्ती तुझे पाय. दुसरं काय करावं डोळा रूपाचे ध्यान. भगवंतांच्या रूपाला आपल्या डोळ्यामध्ये साठवावं बसवावं आणि जिकडे पाहे तिकडे बाई हरिविण दुजे नाही हा अनुभव साधकाला आला पाहिजे. इतकं डोळ्यावर रूपात ध्यान राहावं की ज्याच्याकडे पाहू ते भगवंताचं एक वेगळं रूपच दिसलं पाहिजे. एखादा वेडा माणूस जरी दिसला ना तरी तो अवधूत तर नसेल. भगवंताने अवधूत रूप घेऊन तर माझ्यापुढे आला नसेल. एखादा अतिपंडित भेटला तर हा कदाचित भगवंत मला कधी सांगायला आला असेल. एखादा बालक भेटलं
बालक काही बोलायला लागल्यानंतर आज भगवंत लहान होऊन सवंगडी होऊन माझ्याशी बोलू इच्छितो, की म्हणतो चला यार तरी यारे यारे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. बालकाकडे बघून भगवंताचं दर्शन व्हावं. एखादी स्त्री बघितली तर तिची जगज्जननी भगवती राधिका रूपामध्ये किंवा रुक्मिणी रूपामध्ये दिसावी. इतकं एकरूप व्हावं भगवंताशी की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली भक्तीची व्याख्या आहे ती आपल्या डोळ्यामध्ये साठवावी. पुष्कळदा काय होतं की आपल्या डोळ्यामध्ये समोर देवाची प्रतिभा असताना देव दिसतो आणि इकडे तिकडे बघितल्यानंतर दुसरं काहीतरी दिसायला लागतं. कोणाच्या चुका दिसतात, कोणाबद्दल तरी राग दिसतो, कोणाबद्दल तरी प्रेम दिसतं, डोळ्यामध्ये अश्रू येतात. नाना तऱ्हेने डोळ्याच्यामध्ये वेगवेगळ्या चित्रांचं संमेलन भरतं. तर ह्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. अध्यात्म जगणाऱ्या माणसाने ह्याकडे फार लक्ष दिलं पाहिजे. तिसरं काय, अखंड मुखी नाम. कोणाला चांगलं वाटो वाईट वाटो, कोणी काय वाटेल ते बोलो. अध्यात्माचं तिसरं पाऊल काय आहे तर मुखामध्ये अखंड जे काही गुरुने दिलेलं नाम आहे, विठोबाचं नाव आहे, रामकृष्णारी मंत्र आहे किंवा आपण ज्याचा जप करत आहोत त्याचं अखंड चिंतन केलं पाहिजे. बाकी बडबड करण्यापेक्षा आपण त्या भगवंताचं चिंतन करत राहू, तोंडाने बोलत राहू. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व काळ आठही प्रहर सतत अखंड मुखामध्ये त्या भगवंतांच्या नामाचं चिंतन साधकांनी करत राहू. आणि चौथं गोष्ट कोणती आहे, तुमचे वर्णावे गुण. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. समोर कोणी आल्यानंतर त्याने विचारल्यानंतर हृदयामध्ये भगवंताचं नाम आपोआपच मौनात घेत राहतं. मग त्यावेळेला भगवंतांच्या शिवाय, त्यांच्या लीलांच्या शिवाय किंवा त्याच्या कीर्तीशिवाय इतर कोणती चर्चाच करू नये. महागाई किती वाढली, पाणी आलं का नळाला, इकडे काय झालं का, शेतं काय पिकली ना, तुम्ही काय लावलेलं आहे, आम्ही काय लावलेलं आहे, लोक काय करतायत, ते काय करतायत, तुमची लेक कुठे आहे, तिला मुलगा झाला का, तिच्याचं काय झालं, जावई सध्या काय करतात. काही काही हे संसाराचे प्रश्न असतात की ज्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही होही देऊ शकत नाही आणि नाही पण देऊ शकत नाही. एखादे प्रश्न विचारला की तुझ्या बायकोने तुला मारणं बंद केलं का. प्रश्न विचारला एकाने की तुझ्या बायकोने तुला मारणं बंद केलं का. याचं उत्तर हो द्याल का नाही द्याल. हो म्हटला तर बायको मला अखंड बडवते, हे सिद्ध झालं. आणि नाही म्हटला तर रोजच मार खातोय मी. मग संसारातल्या गोष्टी या नेमक्या अशा आहेत की ज्यांना उत्तरच नाही आहे. मग त्याऐवजी भगवंतांचं जर नाम घेतलं आणि अखंड भगवंतांच्या धवल कीर्तीचं, धवल यशाचं, धवल गुणांचं, धवल कृपेचं जर आपण चिंतन केलं तर ते केवढं मोठं चिंतन होईल. हीच अध्यात्मातली 4 पावलं आहेत की तुम्ही 4 पावलं चाला, भगवंत 1000 पावलं चालत तुमच्याकडे येतो. म्हणजे 4 पावलं कोणती आहेत तर चित्तामध्ये भगवंतांचे पाय असावेत, डोळ्याने सगळ्या जगातल्या प्रत्येक प्रतिमेमध्ये भगवंताला पाहावं, मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम असावं आणि जेव्हा केव्हा वेळ मिळेल, जो कोणी मिळेल त्याला भगवंतांच्या विषयी बोलावं, सांगावं, खूप सांगावं, खूप सांगावं, खूप सांगावं. आमच्याकडे महाराजांची सेवा करायला काशीबाई नावाच्या एक होत्या. महाराजांची तिने खूप तरुण वयापासून सेवा केली. तर काशीबाई ज्यावेळेला माझ्या आयुष्यामध्ये आल्या, म्हणजे महाराजांनी देहत्याग केल्यानंतर मला जवळजवळ काशीबाईंचा सहवास 15-1 वर्ष तरी मिळाला. पण त्या माऊलींचं मी एक वैशिष्ट्य बघितलं की 15 वर्षामध्ये त्या बाईने मला महाराजांचे इतके अनुभव सांगितले, इतक्या गोष्टी सांगितल्या, इतक्या आणि त्या बाईची बुद्धिमत्ता एवढी अफाट होती, छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांच्या लक्षात होत्या महाराजांच्या आणि त्या अगदी इन डिटेल सांगायचे, बाकी काही बोलायच्याच नाहीत, फक्त महाराजांविषयी बोलायचे. भागवताला त्या बसायच्या समोर ऐकायच्या आणि भागवत ऐकून झाल्यानंतर पण म्हणायच्या की अरे तुम्ही सांगितली गोष्ट, पण महाराजांनी त्याला अशी गोष्ट सांगितली होती. सगळ्यात मला त्यांचा दिव्य चर्चेचा अनुभव आला की नारायण स्तोत्रावरती महाराजांच्या समाधीमध्ये माझं अधिक महिन्यामध्ये 1 पूर्ण महिना संकीर्तन झालं. 1 महिनाभर रोज एकच करुणा पारावारापासून भारतीय यतीवर शंकरपर्यंत दिवसाला 1 अशाप्रमाणे 30 दिवसाचं प्रवचन सत्संग झाला. आणि त्याला अगदी तल्लीन होऊन सगळे बसून ऐकत होते. आणि ते झालं की मग ते अशा बोटं करत असं ऐकत असायच्या. आणि ते ऐकून झाल्यानंतर त्या मला म्हणायच्या की अहो तुम्ही सांगितले गोष्ट करी. मला पहिल्यांदा नावाने हाक करायच्या, अरे मुकुंदा, कधी कधी लहर की हाक मारायच्या. नंतर महाराज म्हणायच्या तू म्हटला गोष्ट खरी आहे, पण ह्या ओळीवरती महाराजांनी असं सांगितलं होतं.
दुसऱ्या दिवशी विचारलं की या वेळी काय सांगितलंय, मला काय आठवत आहे तू सांग. पण बोलायला लागल्यानंतर सांगायचं की महाराज हे बोलले होते. आणि मग म्हणायचे अरे तुझ्या तोंडून महाराजच बोलतात, तेच वाक्य कसं काय परत तुझ्या तोंडात आलं. हे कशाच्या आधारावरती, तर चौथं पाऊल तुमचे वर्णावे गुण. एका भगवंतांच्या शिवाय कोणाचेही गुणवर्णन करायचं नाही. हे एक नियम, हे 4 पावले अध्यात्मातली. चित्तामध्ये भगवंतांचे पाय, डोळ्यांनी सर्वत्र भगवंतांचं रूप पाहणे, अखंड मुखामध्ये नाम घेणे आणि भगवंतांचं गुणवर्णन करणे. ही 4 पावलं ज्याला चालता आली त्याच्यासाठी हजारो पावलं चालून भगवंत येतो. गजेंद्र मोक्षाच्या प्रसंगामध्ये ही 4 पावलं गजेंद्र चालला आणि भगवंत वैकुंठातून धावत गरुडावरती बसून आले होते. गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. ही 4 चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण. तुकोबाराय महाराज भगवंताला सांगतात आणि भगवंताला हात जोडून विनंती करतात, कळवळून विनंती करतात. पण त्या जोडलेल्या हातामध्ये ना, तुकोबारायने जोडलेल्या हातामध्ये मी जे पाहतोय ना ते वेगळं दृश्य आहे. एका हातामध्ये चिपळी होती वाजवायची आणि एका हातामध्ये त्यांनी झांजा म्हणजे मंजिरी घेतली होती. आणि चिपळी आणि मंजिरी सगळं त्यांनी हात जोडले आणि देवाला नमस्कार केला. कारण अखंड भगवंताचं नाम घेताना चिपळी वाजायची आणि कीर्तन करताना झांज वाजायची. हे दोन्ही सगळे हात जोडले आणि ते म्हणतात की हेची एक मागणे. आता माझ्या तोंडाचा पाठ अभंग असा, हेची एक मागणी तुम्हा लागे दातारा, परंतु उचित ते करा भाव जाणूनी खरा, असं माझं पाठांतरातले. पण तर गाथ्यामधले हे वर्णन आहे, हेची एक तुम्हा देवा मागणे दातारा, उचित ते करा माझा भाव जाणूनी. हे गाथ्यातले शब्द आहेत. पण आम्ही जे पाठ केलं त्याच्यामध्ये हेची एक मागणे तुम्हा लागे दातारा, उचित ते करा भाव जाणूनी खरा, खुंटली जाणीव, असा पुढचा विषय तो. तर हे अभंगामध्ये थोडासा मागे पुढे क्रम असो, पण याच्यात हेची एक मागणे तुम्हा देवा मागणे दातारा. मला फक्त एवढंच मागायचं आहे की ह्या 4 पावलांवरती मी स्थिर असावे. याच्या व्यतिरिक्त माझं चित्त अंतःकरण इतरत्र जाऊ देऊ नका. या ब्रह्मांडामध्ये कोणी जरी दिसलं आणि कोणी जरी मोठा दाता आला आणि तो म्हटला मी तुला असं उचलतो आणि इकडे घेऊन जातो, तिकडे माझं जाण्याची बुद्धी मला होऊ देऊ नका. मला कुठेही जायचं नाहीये. आणि फक्त तुमचंच चित्तात तुमचे पाय, डोळ्यात तुमचं ध्यान, मुखात तुमचं नाम आणि कीर्तनामध्ये तुमचं गुणवर्णन, एवढं एकच अखंड शेवटच्या श्वासापर्यंत हे गुरुराया तुमची सेवा माझ्यातून व्हावी. तुमचं नाम मुखामध्ये असावं आणि तुमचं कार्य करता करता माझा देह पडावा. हेच एक मागणे तुम्हा लागे दातारा, किंवा हेची एक तुम्हा देवा मागणे दातारा. तुम्ही दातार आहात, तुम्ही देऊ शकता, कारण देवा तुम्हाला द्यायला अशक्य अशी जगात कोणतीही गोष्ट नाही. पण मी तरीही प्रार्थना करतो, उचित ते करा माझा भाव जाणून. याहीपेक्षा मी तुम्हाला सांगतो, मी काय मागणार करणार, पण माझा हृदयातला भाव जाणून घ्या आणि जे तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे करा. परंतु मला वेगळीकडे कुठे पाठवू नका. बरं, कुठेही वेगळी पाठवू नका. किती कठीण परीक्षा घ्या, कितीही कठीण पेपर टाका, पण देवा पेपर तपासा तुम्हीच. दुसऱ्या परीक्षकाच्या हातामध्ये माझा पेपर जाऊ देऊ नका. उचित ते करा माझा भाव जाणून. तुमच्या चरणावरती जो माझा भाव आहे तो जाणून तुम्हाला योग्य ते करा. तुकोबाराय महाराज पुढे म्हणतात, पुढच्या 3ऱ्या चरणामध्ये फार मोठी मेघ आहे आणि ही आपल्याला कळाल्यानंतर मग या अभंगातलं खरं गांभीर्य कळणार आहे. ती मेघ अशी आहे की पुढे 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 जाणाऱ्या माणसाला, अध्यात्मात पुढे पुढे जाणाऱ्या माणसाला तो ज्ञानी भक्त होतो आणि देवसुद्धा त्याची कठीण कठीण परीक्षा घेतो आणि त्याच्याकडून कठीण कठीण साधना करून घेतो आणि त्यापेक्षा त्याला कठीण कठीण मार्गातून पुढे घेऊन जातो. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय वाचा, त्याच्या ध्यान योगातल्या अनेक वर्णांनी सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय होतं. हिजीब उलटी होते, पाठीमागं टावलं चिकटते, अमृताचा रसप्राशन करते आणि त्यावेळेला इडा पिंगला सुषुम्ना नाडी अत्यंत उत्तेजित होतात, त्याला एक वेगळी अवस्था प्राप्त होते, साधकाची बैठक सुटते, तो जमिनीला सोडतो, तो आकाशामध्ये तरंगा लागतो, त्याला अष्टसिद्धी आणिमा लघुमादी सिद्धी प्राप्त होतात, तो कुठेही जाऊ शकतो, बसल्या जागी काहीही पाहू शकतो, वगैरे वगैरे वगैरे. खूप मोठा भाग त्याच्या नशिबामध्ये येतो. परंतु तुकोबाराय महाराज म्हणतात की पुढची साधना म्हणून मला कोणतीही साधना कृपा करून देऊ नका. माझी साधना एकच आहे, माझा विश्वास एकच आहे, माझा भाव एकच आहे आणि तो भाव म्हणजे चित्ती तुझे पाय,
डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. याच्या व्यतिरिक्त माझी साधना काहीच नाही. ते उगाच शरीर उचललं जातं आहे, सिद्धिप्राप्ती झाल्यात, डगर ते आत ठेवला जातोय, ह्याचं कल्याण त्याचं कल्याण, हा महाराज म्हणतोय तो महाराज म्हणतोय, हा पूजा करतोय, हा फोटो पुढे आरती करतोय, त्याच्या फोटो तरी माझ्या फोटो लावला, मला काहीतरी दिसायला लागलं, त्याचं कल्याण मी कसं करावं, ह्याचं कल्याण मी कसं करावं. मर्ती मस्तकामध्ये जी जगदंबिका तिथे कुंडली शक्ती आली, ती नाचायला लागली, शिवशक्तीचे ऐक्य झालं, आता मला सगळ्याच दिशा मोकळ्या झाल्या वगैरे वगैरे. हे जे पुढचे मार्ग आहेत ना देवा, हे नको. आता माझं ज्ञानपूर्वक बोलणं खुंटून गेलेलं आहे. माझं ज्ञान एकच आहे, आणि ते ज्ञान म्हणजे फक्त तुमचं नामस्मरण करणं, तुमचं चिंतन करणं, तुमच्या गुणांविषयी मी चर्चा करणं. जसं गुणाला विटेवरती सर्व गुण घेऊन तो भगवान परमात्मा प्रकट झालेला आहे, तसं सर्व फक्त तुमचंच गुण माझ्या मुखाने गायले जावे, बाकी काहीही नको. आणि याच्या व्यतिरिक्त काहीही करू नका. देवा, मी कितीही पुढे गेलो, जरी तुम्हाला असं वाटलं किंवा जगाला वाटलं, तरी मी तुमचा बालकच आहे. ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या व्यक्तीला त्याचं वय 70, 80, 90 झालं तरी त्याच्या आईच्या दृष्टीने तो बाळच असतो. अरे बाळ, तू लहान होतास ना तेव्हा तू इतका वेड्यासारखा वागायचा, आता किती मोठा झालास रे, तुला नातवंड झाली, तुला पतवंड झाली, पण तू बाळच आहे. आणि ज्याला असं वाटतं ना आपल्याला की आपल्याला कोणी बाळ म्हटलं, आपल्याला कोणी पूर्वीच्या नावाने हाक मारलं तर लाज वाटते ना, त्याला समजावं की आपली पुढं जायची जाणीव आता खुंटलेली आहे. आता आपण पुढे शक्य नाही आहे. किती मोठं झालं तरी आपल्या मोठ्यांच्या हृदयामध्ये आपलं प्रतिमा लहान आहे. भगवान श्रीकृष्णांनी ती योगेश्वर परमात्मा गीता सांगितली, परंतु ज्या वेळेला माता देवकीने त्यांना विचारलं की कृष्णा, तू जगाला देतोस, वरदान देतोस, माझ्याकडे काहीतरी वरदान माग, मी तुला वरदान देते. त्याला बालकाप्रमाणे कृष्ण मांडीमध्ये घुसले. त्यावेळेला त्यांचं वय 120 वर्षांचं होतं. आणि त्या बालकाप्रमाणे मांडीवरती डोकं ठेवलं. म्हटलं, आई तू देतीस मला एक वरदान देते, एकच वरदान दे, तुझ्या हातचं जेवायला मला फार आवडतं, शेवटपर्यंत तुझ्या हातचं जेवायला मिळू दे. आणि आई पटकन तथास्तु म्हणून गेली. पण भगवंताच्या शेवटपर्यंत म्हणजे त्याच्यानंतर आईला जगावं लागणार आहे हे ती लक्षातच आलं नाही. पण म्हणून बाळ म्हटलं जरी असलं ते तुकोबाराय महाराज म्हणतात, स्वतःला बाळ म्हणतात. या शब्दाचा अर्थ असा आहे की परमेश्वरापेक्षा, गुरूंच्या पेक्षा, विद्वत जनांच्या पेक्षा, या जगातल्या ज्ञानसागरापेक्षा आपण लहानच आहोत. आणि तिथे खुंटली जाणीव म्हणजे ज्ञानपूर्वक बोलणं हे कधीही योग्य नाही. कोणापुढे ज्ञानपूर्वक बोलावं, कोणापुढे आपलं पांडित्य पाजळावं, कोणाला ज्ञानाच्या गप्पा सांगाव्यात. आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांना, जे मागे आहेत त्यांना. पण आपल्या पुढं जे आहेत, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे, त्यांच्यापाशी काय, त्यांच्या पुढे आपण बालकच आहोत. किंबहुना कितीही मोठा झाला तरीही तो बाळच आहे. आणि म्हणून भगवान सुद्धा आपल्याला बालक या नावाने संबोधतात. तर ते कळो यावी तशी करा बाळाची चिंता. तुम्हाला जसं वाटेल तशी या बाळाची, या पामराची चिंता तुम्ही करा. मला वेगळी उपासना कृपा करून देऊ नका. मी वेगळं काहीही करू इच्छित नाही. 4 पावलावरती मी पक्का आहे. 2 पावलं पुढे, 2 पावलं मागे नाही. मी 4ही पावलं मी पुढंच जाणार आहे. पुढं उभं राहिल्यानंतरही परत 4 पावलांनी मी चालणार आहे. आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये पावली हा नावाचा खेळ आहे. त्याच्यामध्ये वारकरी या पावलीवरतीच खेळत असतात. तर हीच पावले. त्यामुळे कळो यावी तैसी करा बाळाची चिंता. मला ज्ञान नको, मला वेगळं काही बोलायचं नाही आहे. आता माझा सगळी बुद्धी कुंठित झालेली आहे. मी काय बोलणार, तुम्ही तुमच्या मनाने काय करायचं कल्याण करा. तरीही आतून एक सांगणं आहे, तुम्हाला जे करायचं ते करा, बालकाची चिंता. पण तरीही आतून एक गपचूप सांगणं आहे. देवा पहिलेच लक्षात ठेवा, काय उचित ते करा, भाव माझा भाव जाणून. माझ्या पाठांतर उचित ते करा, भाव जाणून खरा असं आहे. उचित ते करा, माझा भाव जाणून. माझा जो काय भाव आहे ते लक्षात घेऊन मला जे उचित आहे तेच करा. देवा, जे पेलवणार नाही असं नाकापेक्षा मोती जडची अशी नथ मला देऊ नका. अशी मोती नथीचे काय उपयोग आहे. एका ठिकाणी नरसिंह मेहताने फार छान सांगितलं की नानेरी पहरू तो मारे मुखना हे शोभाय, आणि मोठेरी पहरू तो मारे मुख पर झोला खाय खाय खाय. नागर नंदजीना लाल रास रमंता मारे नथणी खोवाई.
कान्हा जरी होय तो आल, रास सर्वंता माझी नथनी खोवाय. भगवंतावर खेळता खेळता माझ्या नाकातली नथ म्हणजे अहंकार गळून गेलेला आहे. आता मला दुसरा काहीही नको. आणि प्रार्थनापूर्वक देवाला नमस्कार करतात, विनंती करतात, देवा माझ्या सलगीच्या बोलण्याचा तुम्हाला राग आला असेल तर मी क्षमा मागतो. चौथ्या चरणामध्ये तुकोबाराय महाराज देवा लोटावून ठेवतात आणि प्रार्थनापूर्वक म्हणतात, तुका म्हणे आता नका देऊ अंतर. माझ्या पाठांतरामध्ये असे आणि या अभंगामध्ये गाथ्यात दिले, तुका म्हणे आता नको देऊ अंतर. देवा मला तुमच्यापासून दूर लोटू नका, मला अंतर देऊ नका. न कळे पुढे काय कैसा होईल विचार, हे माझ्या पाठांतरामध्ये. आणि न कळे पुढे काय बोलू विचार, हे गाथ्यातले वर्णन आहे. तर त्याच्यामध्ये मला माहिती नाही की पुढे काय आहे, काय करायला पाहिजे, कोणता विचार करायला पाहिजे, तर मला काहीही समजत नाही. मला एकच समजतं आणि ती गोष्ट म्हणजे चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. आणि हेच कळतं. पाचवी गोष्ट, उचित ते करा माझा भाव जाणोनी. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. पण विश्राम देण्याच्या पूर्वी अजून एक वाक्य सांगतो की हा अभंग देवापुढे उभा राहून म्हणा. पसायदाना इतका श्रेष्ठ अभंग की ज्या अभंगाच्या चर्चेतून आपण भगवंताकडे नकळत हृदयामध्ये भगवंतांची पावलं, डोळ्याने भगवंताचं दर्शन, मुखामध्ये भगवंताचं नाम आणि गुणावर्णनामध्ये मुखामध्ये भगवंतांचे धवल कीर्तीचं चरित्र गायलं जाईल. आणि शिवाय भगवंताला प्रार्थना केली जाईल की देवा मी फार बालक आहे, मी अजून अज्ञानी आहे, मला काही ज्ञान नाही, पण माझ्यावरती कृपा करा. आणि काय कृपा करा, तर मला अंतर देऊ नका, अखंड तुमच्या पायाशी ठेवून घ्या, मला इतरत्र पाठवू नका. माझा पेपर तुम्हीच तपासा आणि मला पास किंवा नापास हे तुम्हीच करा, कारण तुमच्याशिवाय मला दुसरं कोणी नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, तसा माझा सख्खा सगळं जे काही आहे ते तुम्हीच आहात. मी तुम्हाला वंदना करतो. झालेली सेवा भगवत चरणारविंदे अर्पण असो. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्वसंतन की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. सर्वसंतन की जय. माझ्या सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.